नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण एक नवीन भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत। पुणे या ठिकाणी ही भरती होत आहे सहाय्यक या पदांची। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, अजूनही महाजॉब या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। जॉबच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला एका ठिकाणी मिळून जातील। महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फॉर्म फी त्याने आकारलेली नाही, त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल तर नक्की तुम्ही या पदांसाठी अप्लाय करून एक चांगली संधी तुमच्यासाठी क्रिएट करू शकता। बघा मित्रांनो, टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज सांगितल्याप्रमाणे 12 जागा आहेत मित्रांनो, या ठिकाणी या भरल्या जाणार आहेत। कोणते पद आहेत बघा, पदाची नाव आणि जागा कशा प्रकारे आहेत। पद क्रमांक 1 बघा, प्रोजेक्ट असिस्टंट ग्रेड 2 केमिकल सायन्स, टोटल 5 जागा आहेत मित्रांनो, 5 जागांसाठी भरती होत आहे। दुसरं पद बघा, प्रोजेक्ट असिस्टंट ग्रेड 3 केमिकल सायन्सेस, टोटल 7 जागा आहेत आणि टोटल 12 जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही पदे सेमच आहेत, फक्त ग्रेडचा डिफरन्स आहे। ते ग्रेड 2 ची 5 पदे आहेत आणि ग्रेड 3 ची 7 पदे आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज जरी कमी असल्या तरी मित्रांनो जी क्वालिफिकेशन आहे ती फार कमी लोकांकडे असणार आहे। कारण बघा यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता बघा तुम्हाला काय लागणार आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। पहिलं पद आहे त्यासाठी बघा 55 गुणांसह MSc पाहिजे तुमच्याकडे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये। त्याचबरोबर मित्रांनो दुसरं पद त्यासाठी बघा, त्यासाठी काय पाहिजे बघा 55 गुणांसह MSc ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मेडिकल केमिस्ट्री व 2 वर्षाचा अनुभव पाहिजे दुसऱ्या पदासाठी। त्यानंतर बघा जे दुसरं पद आहे त्यासाठी जर तुमच्याकडे 55 गुणांसह फार्मसी असेल तरी चालेल, फार्मॉलॉजीमध्ये किंवा फार्माकोजेन्सी किंवा मेडिकल केमिस्ट्री या कोणत्याही डिपार्टमेंटची एक तुमच्याकडे 55 गुणांसह फार्मसी तुम्ही यामध्ये केला असेल तरी तुम्ही या पदासाठी पात्र आहात। परत एकदा बघा मित्रांनो, पद क्रमांक 1 साठी सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्हाला 55 गुणांसह MSc पाहिजे तुमची, ऑर्गॅनिक असेल इनऑर्गॅनिक असेल केमिस्ट्रीमध्ये तरी चालेल। दुसऱ्या पदासाठी मित्रांनो त्यांनी 2 वेगवेगळ्या क्रायटेरिया ठेवलेले आहेत। एक जर तुम्ही 55 गुणांसह MSc असाल दिलेल्या विषयामध्ये तरी चालेल किंवा 55 गुणांसह फार्मसी असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। ही जी भरती होत आहे ती मित्रांनो युनिट फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रोडक्ट्स अर्थात URDIP पुणे येथे होत आहे। त्यानंतर बघा यासाठी वयाची अट काय ठेवलेली आहे, तिने 7 मे 2019 रोजी कन्सिडर केलेली आहे। त्यानुसार बघा पद क्रमांक 1 साठी 30 वर्षापर्यंत, पद क्रमांक 2 साठी 35 वर्षापर्यंत अशी वयाची अट त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे। यासाठी तुम्हाला फॉर्म फी सांगितल्याप्रमाणे कोणती फॉर्म फी तुम्हाला यासाठी करायची नाही, द्यायची नाही आहे। अप्लाय करण्यासाठी फ्रीमध्ये तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा मुलाखत जी असणार आहे थेट मुलाखतीवर भरती होत आहे, 8 मे 2019 रोजी होणार आहे। त्यांनी तारीख सुद्धा दिलेली आहे, टायमिंग सुद्धा दिलेली आहे, 9:30 ते 11:30 दरम्यान या ठिकाणी तुमची थेट मुलाखत या सर्व पदांसाठी होणार आहे। मुलाखती ठिकाण बघा CSIR युनिट फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रोडक्ट्स, तपोवन, सर्वे नंबर 113 आणि 114 NCL इस्टेट पाषाण रोड पुणे 411-008 महाराष्ट्र इंडिया या ठिकाणी तुमची ही मुलाखत होणार आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो शेवटची तारीख आहे ते 7 मे 2019 होणार आहे। यापर्यंत तुम्हाला यासाठी अप्लाय करायचा आहे। अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय नक्की करू शकता। याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता। त्याचबरोबर मित्रांनो नक्की तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता, कारण सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा मी जसं बोललो नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ज्यासाठी अप्लाय करणार आहेत ते फार कमी आहेत, त्यामुळे नक्की तुम्ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब या ठिकाणी मिळवू शकता। धन्यवाद।